अ, काढणी पश्चात व्यवस्थापन, डाळिंबाचं काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावरती आपण मार्गदर्शन करतो. सरांना मी जास्त वेळ न घेता व्याख्यान सुरुवात करण्यास. सर आपण सुरू करावं सर. हो हो. ओके, माझं प्रेझेंटेशन सगळ्यांना विजिबल आहे ना? येस सर. ओके, धन्यवाद. पाहण्यासाठी बघा, निलेश गायकवाड या नावानं 2 स्लॉट आहेत, त्यामध्ये एका विंडोला तुम्ही पिन करा, तिथं तुम्हाला ते प्रेझेंटेशन सायमल्टेनियस पाहता येईल. ओके ओके. हा, सर्वजण त्याला पिन करून पाहू शकता आणि सर्व उपस्थितांचं इथं या प्रेझेंटेशन मध्ये सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि सर्वप्रथम आभार मानतो की हरिदास हवाळे सर यांनी मला इथं इन्व्हाइट केलं या प्रेझेंटेशन देण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांपुढे मी आज पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड व्हॅल्यू एडिशन इन पोमग्रेन म्हणजे थोडक्यात काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि प्रक्रिया डाळिंबाची याच्यामध्ये काय काय होऊ शकतं, काय काय संधी उपलब्ध आहेत, आम्ही काय काय काम केले ह्याची माहिती देऊ. मला जसं सांगण्यात आलं होतं तसं त्याच्यामध्ये ट्रेनिंग्स आहेत काही आणि काही आपले गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणजे ऍग्रिकल्चर असिस्टंट आणि ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे एम्प्लॉईज आहेत. तर मला असं वाटतं की ही माहिती सगळ्यांना उपयुक्त ठरेल आणि जिथंही डाळिंबाचं उत्पादन होते त्या भागामध्ये किंवा इव्हन उत्पादन होत जरी नसेल तरी कारण डाळिंबाचं उत्पादन जरी तुमच्याकडच्या प्रत्येक भागामध्ये नसेल होत, कारण कोल्हापूर भाग हा तसा जास्त बागायती भाग म्हणून ओळखला जातो आपल्याकडं आणि बागायती पिकं जास्त होतात. डाळिंब हे तसं एरिड झोनचं क्रॉप आहे म्हणजे कमी पावसाच्या क्षेत्रातलं आणि अशा प्रकारचं क्रॉप आहे. तर पण मी जे आज बोलणार आहे ते कदाचित डाळिंब म्हणून नका पाहू, त्याला एक एंटरप्रेन्योरल अपॉर्च्युनिटीज किंवा उद्योगधंद्याच्या काही संधी आहेत ह्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल बोलणार आहे. मग ज्यावेळेस एखाद्याला उद्योगच करायचा असतो तर डाळिंब विकत घेऊन सुद्धा प्रोसेसिंग होते, त्याच्यासाठी प्रोडक्शन करण्याचीच गरज असावं असं काही नाही. आणि आपल्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भरपूर प्रमाणात डाळिंब उपलब्ध आहे. तर मी थोडक्यात त्याच्यावर चर्चा करेल आता आणि काही 3 ते 4 बिझनेस एंटरप्राइजेस डाळिंबामधून कसे उभा केले जाऊ शकतात त्याच्यावर मुख्यत्वे करून माझं बोलणं हे राहील, म्हणजे रोख राहील बोलण्याचा. माझी ओळख करून दिलेलीच आहे सरांनी, तरी सुद्धा मी आता सध्या परिस्थितीमध्ये सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करत आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथे आणि मागच्या 7-8 वर्षापासून मी डाळिंबावरच काम करत आहे. त्याच्या आधीच्या काळामध्ये वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळ्या व्हॅल्यू ॲडिशन मशिनरीज डेव्हलपमेंट अशा पद्धतीने मी काम केलेलं आहे. तर रिसेंट पिरियडमध्ये जे मागच्या 6-7 वर्षात काम केलेले त्याच्यावरचं हे प्रेझेंटेशन आहे. तर आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करू. मुख्य जो प्रेझेंटेशनचा आउटलाईन आहे त्याच्यात इंट्रोडक्शन, प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट सिनेरिओ, नंतर मार्केटिंग पोमग्रेनेट्सचं. याच्यात मी रिसेंट पिरियडमध्ये कोविड-19 सिच्युएशन नंतर जे व्हॅल्यू चेनची अनुपलब्धता म्हणेल मी डाळिंबामध्ये किंवा बऱ्याचशा पिकांमध्ये आपल्याकडे जे असते त्याच्यावर थोडासा भर दिला आणि काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पर्टिक्युलरली मी याच्यात हायलाइट केलेले. स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्हाला कोणा चांगल्याच माहित असतील. नंतर पोमग्रेन न्यूट्रिशन अँड पोटेन्शियल हेल्थ बेनिफिट्स, कारण त्याच्यात काय आरोग्यदायी गुण आहेत आणि काय हेल्थ बेनिफिट आहेत हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यातले प्रोसेस प्रोडक्ट्स मार्केटिंग करण्यासाठी वेल इक्विप्ड नाही आहे असं मी म्हणेन. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या प्रोसेस प्रोडक्ट किंवा व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्शन जे प्रोसेस प्रोडक्ट बनवाल, जे इंडस्ट्रीमधून आउटपुट येईल ते लोकांपर्यंत जर तुम्हाला पोहोचवायचं असेल, मार्केटिंग जर त्याचं करायचं असेल तर त्याची न्यूट्रिशनची तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. तर त्याच्यावर थोडासा भर राहील आणि नंतरचा पार्ट मेजर जे प्रेझेंटेशन राहील ते पोमग्रेन प्रोसेसिंग अँड व्हॅल्यू ॲडिशन. त्याच्यात पर्टिक्युलरली 4 बिझनेस एंटरप्राइजेसवर आपण भर देऊ. पहिला बिझनेस एंटरप्राइज आहे मिनिमल प्रोसेसिंग, म्हणजे डाळिंबाचे दाणे फक्त पॅकेज करून आयदर एक्सपोर्ट करू शकता किंवा तुम्ही लोकल मार्केटमध्ये मार्केटिंग करू शकता. तुमच्या जवळपास जे मार्केट असेल तिथं मार्केटिंग करू शकता. त्याच्यानंतर ज्यूस अँड आरटीएस बेवरेज, डाळिंबापासून ज्यूस काढणं दाण्यांपासून आणि त्या ज्यूसचं एक बेवरेज तयार करणं, त्याच्यावर पण आपण थोडासा फोकस करूया. नंतरचा पार्ट आहे की ज्यूस काढल्यानंतर त्याच्यामध्ये बी राहतात डाळिंबामध्ये आणि त्याचं प्रमाण जवळपास 10% असतं. म्हणजे जर 1 टन तुम्ही फळं प्रोसेस केली तर तुमच्याकडे 300 ते 400 लिटर ज्यूस येतो आणि म्हणजे 30 ते 40% वजनाच्या
ज्यूस असतो त्याच्यामध्ये, आणि जो ज्यूस राहतो त्या ज्यूसचं जर तुम्ही कन्व्हर्जन केलं RTS बेव्हरेजमध्ये किंवा फ्रूट ड्रिंकमध्ये, तर ते जवळपास त्याच्या 5 पटीने बनतं. म्हणजे 300 ते 400 लिटर पासून जवळपास 1500 ते 2000 लिटर पर्यंत ज्यूस RTS बेव्हरेज बनतं किंवा फ्रूट ड्रिंक बनतं. ह्याचं कसं बिझनेस लावता येईल ते बोलू. आणि जसं ऑइल मी आता बोलत होतो की 10% ते वजनाच्या, फळांच्या वजनाच्या, म्हणजे 1 टनामध्ये जवळपास 100 किलो बियांचं वजन असतं. 100 किलो बियांमध्ये जवळपास 20 ते 25 लिटर पर्यंत ऑइल असतं. त्याच्यातलं आपण एक 12 ते 15 लिटर चांगल्या क्वालिटीचं ऑइल काढू शकतो, ज्या ऑइलची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंमत जवळपास 15 ते 20,000 रुपये लिटर असते. तर अशा पद्धतीचं हाय व्हॅल्यू ऑइल एक्स्ट्रॅक्शन कसं करता येईल, त्याला कोल्ड प्रेस टेक्निक असते, त्या टेक्निकवर थोडक्यात मी तुम्हाला सांगेल. नंतर पोमग्रेनेट पील पावडर, ज्यावेळेस तुम्ही, आणि त्याही आधी मी म्हणेल की ऑइल काढल्यानंतर परत केक राहतो, त्या केकचं कन्व्हर्जन कुकीज वगैरे बनवण्यासाठी इंडस्ट्रियल स्केलवर करता येतं, त्याच्यावर मी जास्त भर देणार नाही. पण नंतर साल आहे, जसं मी वजनाच्या सांगितलं की 1 टन तुम्ही जर फळ प्रोसेसिंगसाठी घेत असाल तर जवळपास 50% भाग हा दाण्यांचा असतो आणि 50% भाग हा सालीचा असतो. म्हणजे जवळपास 500 किलो किंवा 5 क्विंटल सालीचा भाग राहतो. ह्या सालीचं ज्यावेळेस सुकवता तुम्ही तर ती वजनात 150 किलो राहते 1 टन फळापासून. आणि तिचं पावडरिंग करून त्याचं कसं मार्केटिंग करता येईल, त्याच्यातून काही व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट कसे बनवता येतील, त्याच्यात पावडर सुद्धा मार्केटिंग करता येते किंवा पावडर पासून एक्स्ट्रॅक्ट काढले जातात, त्याचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांगली मागणी असते. परत पोमग्रेनेट वाईन, डाळिंबाच्या ज्यूस पासून वाईनची निर्मिती पण करता येऊ शकते, त्याच्यावर पण थोडासा आपण भर देऊ. आता थोडक्यात एक पोमग्रेनेटचा प्रोडक्शन सिनियर. जगामध्ये भारतात डाळिंबाचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं. आपण जगातले सगळ्याधिक डाळिंबाचं उत्पादन करणारे देश आहोत, सर्वाधिक. आणि तसं पाहिलं तर फळं आणि भाजीपाल्यामध्येही आपला 2nd रँक येतो. पण डाळिंबामध्ये आपण जगामध्ये सगळ्यात मोठं उत्पादक देश आहे. आणि दुसरी एक बाब महत्वाची याच्यात हायलाईट करावी वाटते की एरियाचं एक्सपान्शन, म्हणजे एरियाची वाढ किती झाली आहे आपल्याला. 2011-12 मध्ये तुम्ही जर माझा कर्सर पाहू शकत असाल आता, तर 2011-12 मध्ये 1,12,000 हेक्टरवर डाळिंबाचं उत्पादन घेतलं जात होतं. तेच 2017-18 मध्ये 2,34,000, 18-19 मध्ये 2,46,000, जवळपास 2.5 लाख हेक्टरवर डाळिंबाचं उत्पादन देशामध्ये घेतलं जातं. आणि जवळपास याच्यातला 60% भाग आपल्या महाराष्ट्रात आहे. मग महाराष्ट्रात मुख्यत्वे करून डाळिंब कुठं घेतलं जातं, तर सगळ्यात जास्त डाळिंब सोलापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, नंतर सांगली, नंतर तुमचा पुणे जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, बऱ्याचशा, मग बाकी बऱ्याच ठिकाणी डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं. तर अशा पद्धतीने डाळिंबाची उत्पादनाची वाढ होते. डाळिंबामध्ये आपण जगामध्ये अग्रेसर आहे, जगामध्ये परत भारतामध्ये परत महाराष्ट्र अग्रेसर आहे, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या जवळपासचाच भाग अग्रेसर भागामध्ये येतो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये जास्त डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं. प्रोडक्शनचा विचार केला तर जवळपास 2011-12 मध्ये जे प्रोडक्शन 7,72,000 टन होतं, मेट्रिक टन, ते 17-18 मध्ये 28.45 म्हणजे 28 लाख मेट्रिक टन होतं. तेच इथं 28.65 लाख मेट्रिक टन आहे 18-19 मध्ये. प्रोडक्टिव्हिटीची जर गोष्ट केली तर आपण, म्हणजे किती उत्पादकता आहे आपली, तर जवळपास 7 टन्स प्रति हेक्टर पासून आज आपली ऍव्हरेज प्रोडक्टिव्हिटी ही जवळपास 12.16 टन्स पर हेक्टर आहे, आणि ही इंटरनॅशनल ऍव्हरेज पेक्षा जास्त आहे. एक्सपोर्ट मध्ये जर पाहिलं तर 2011-12 मध्ये आपण 30,000 टनांचं एक्सपोर्ट केलं होतं. तेच आपण 17-18 मध्ये जवळपास 47,000 टनांचं आणि 18-19 मध्ये 67,800 केलं, म्हणजे जवळपास 68,000 टनांचं आपण एक्सपोर्ट केलेले आहे. एक्सपोर्ट पासून आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली असेल, तर ती जवळपास 688 करोड रुपीज आपण एक्सपोर्ट पासून अर्निंग केलेले आहे. तर मित्रांनो, इथे एक भाग मला सांगायला खूप उपयुक्त आहे. एक्सपोर्ट जो होतो आपला कुठल्याही कमोडिटीचा, तो HSN कोड बेस्ड असतो. तर पर्टिक्युलरली डाळिंबामध्ये डाळिंब, आणि दुसरं मी डाळिंबाच्या दाण्यांबद्दल बोलत होतो. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मिनिमल प्रोसेसिंग किंवा त्याच्यावर आपण भर देऊ म्हणून सगळ्यात एक प्रेझेंटेशनचा इंटरप्रिनरशिपचा पार्ट तो आहे. तर डाळिंबाच्या दाण्यांपासून एक्सपोर्ट केलेली जी व्हॅल्यू आहे
ती जवळपास एक तृतीयांश आहे या अमाऊंटच्या. म्हणजे काय, डाळिंब, फ्रेश डाळिंब एक्सपोर्ट करतो आपण, त्याच्याही पेक्षा त्याच्यातून जेवढे आपल्याला व्हॅल्यू मिळते त्याच्या जवळपास एक तृतीयांश भाग हा दाण्यांचा आहे. आणि हे दाणे एक्सपोर्ट करणारे किती लोक असतील बरं? पुऱ्या भारतामध्ये 5 ते 6 इंडस्ट्रीपेक्षा जास्त इंडस्ट्री नाहीत करत हे काम. आणि खूप कमी डाळिंब दाणे एक्सपोर्ट होतात. डाळिंबाच्या फळाचं एक्सपोर्ट विचाराल तर हे व्हॅल्यू पहा, 67,000 मेट्रिक टन. आणि त्याच्यातली जर तुम्ही दाण्यांची व्हॉल्यूम बघितलं तर ते खूप कमी असतं. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रोसेसिंग व्हॅल्यू ॲडिशन करून जर एक्सपोर्ट केलं तर तुमचे फॉरेन एक्सचेंज अर्निंग ही कित्येक पटीने जास्त असते आणि प्रॉफिटेबिलिटी कित्येक पटीने जास्त असते. इव्हन जर तुम्ही फ्रेश एक्सपोर्टचा जर विचार केला, रिसेंट फ्रेश एक्सपोर्ट किती आहे? 67,000 मेट्रिक टन. तुमचं उत्पादन किती आहे? 28 लाख मेट्रिक टन. म्हणजे किती? जवळपास तुम्ही 2% कमी पण तुमचं एक्सपोर्ट करता तुम्ही. इतकं एक्सपोर्टला सुद्धा वाव आहे अजून आपल्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळिंबाच्या प्रोसेस प्रोडक्ट आणि त्याच्या एक्सपोर्टला पण आणखीनच जास्त वाव आहे. तर यात सगळ्यातून मला फक्त एवढंच सांगायचंय की आणि दुसरी एक आपल्या भारतीय डाळिंबाची खासियत, भारतामध्ये आता मी प्रोडक्शन ऍस्पेक्टवर जास्त बोलत नाही कारण आजचा विषय फक्त प्रोसेसिंग व्हॅल्यू ॲडिशनचा आहे. तर पाहिलं तर आपण भगवा डाळिंबाची जात आपल्याकडे सगळ्यात जास्त म्हणजे लावली जाते. तर भगव्यामध्ये आणि आपलं वातावरण किंवा आपलं क्लायमेट हे इतक्या चांगल्या पद्धतीने डाळिंबाला सूट होतं, त्यामुळं भारतामध्ये किंवा किंबहुना महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली, बाकी राज्यांची ती परिस्थिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये वर्षभरामध्ये आपण डाळिंबाचं उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे तिन्ही भार जे म्हणतात, हस्तभार, आंब्याभार, मृगभार, तिन्ही भारांमध्ये आपण डाळिंबाचं उत्पादन घेऊ शकतो आणि म्हणून डाळिंब मार्केटमध्ये वर्षभर उपलब्ध असतं. तर अशा परिस्थितीमध्ये खूप मोठं आपल्याला एक्सपोर्ट मधून चान्सेस आहेत आपलं रेव्हेन्यू अर्निंग करण्याचा किंवा प्रोसेस प्रोडक्ट मधून अर्निंगचा हे आहे. ही स्लाइड दाखवते आपल्याला की एरिया एक्सपान्शन, प्रोडक्शन एक्सपान्शन किंवा प्रोडक्टिव्हिटी एक्सपान्शन किती पटीने झालेले, किती टक्क्याने झालेले. जवळपास एरियामध्ये 108%, प्रोडक्शनमध्ये 268, प्रोडक्टिव्हिटीमध्ये 76% आणि एक्सपोर्टमध्ये 56.96, म्हणजे जवळपास 57% वाढ झालेली आहे मागच्या 7 वर्षामध्ये. आता मला आणखीन एक मुद्दा नमूद करावा असं वाटतो. जर तुम्ही लोक डाळिंबामध्ये जर तुमचं माहिती असेलच सगळी तुम्हाला, तर एक गोष्ट तुम्ही एक चांगल्या पद्धतीने बारकाईने बघू शकता की कोणताही शेतकरी असेल, खूप चांगला शेतकरी असेल आपला डाळिंब उत्पादन घेणारा, तर त्याच्या बागेमधला जवळपास 60 ते 70% माल हा चांगला असतो, प्रीमियम क्वालिटी असतो. म्हणजे मी चांगल्या शेतकऱ्याचं बोलतोय. आणि 30 ते 40% प्रोडक्ट्स हा असा असतो की ज्याच्यामध्ये डाळिंबाच्या फळावर म्हणजे काही डाग पडलेले असतील, त्याच्यातून फंगल स्पॉट्स असतील, काही सर्कोस्पोरासारखे डाग असतील किंवा तुमचे थ्रिप्सचे डाग असतील किंवा काही बाकी फंगल स्पॉट्स असतील, किंवा काही वेळेस डाळिंबाची फळं तडकलेली असतील किंवा तुमचे तेल्यामुळं कधी डाग पडलेले असतील तेल्याचे फळांवर. या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे हे 30 ते 40%चं प्रोडक्शन असं असतं की ज्याला कधी भावच मिळत नाही चांगला. जर मार्केटमध्ये 60-70 रुपये चांगल्या फळाला भाव चालू असेल शेतकऱ्यासाठी, तर तोच भाव इकडे ह्या फळांसाठी 20 रुपये 30 रुपये असतो. आणि ज्यावेळेस 100-125 रुपयाचा भाव चालू असतो चांगल्या डाळिंबाला, त्यावेळेस ह्याचा भाव 40-1 रुपये असतो, 30-40 रुपये. तर अशा पद्धतीचा जो माल आहे त्याच्यावर प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू ॲडिशन करण्याची खूप मोठी गरज आहे. आणि दुसरा जो भाग आहे 60 ते 70%चा, त्याला चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्शन करून एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर माझं प्रेझेंटेशन हे मोस्टली व्हॅल्यू ॲडिशनवर राहील. पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटचे जास्त इश्यू डाळिंबामध्ये नाही आहेत. तरी एक इश्यू मी थोडंसं त्याच्याबद्दल बोलील, नंतर आपण त्याच्यावर बोलू. आणि मागच्या काळामध्ये जे आपण पाहिलं एरिया एक्सपान्शन, इतकं प्रोडक्शन
असतात डायरेक्टली मार्केट म्हणजे बागेतूनच उचलणारे, किंवा ते वाढत्या असू शकतो जर मार्केटमध्ये माल जात असेल. इकडे जर व्यापारी असेल तर तो ऍग्रिगेटरचं पण काम करतो, म्हणजे तो फळांचं ऍग्रिगेशन करतो एका ठिकाणी, त्यांना पॅकेजिंग वगैरे करून मार्केटिंग करत असतो. परत तिथपासून जातो ट्रान्सपोर्टेशन पासून जातो. वेगवेगळे प्रकारचे चॅनल्स आहेत मग त्याच्यात मार्केटिंगचे. पण थोडक्यात ह्या प्रकारची जी चेन कंटिन्युअस आणि अव्याहतपणे अस्तित्वात असायला पाहिजे, ती आपल्याकडे कुठल्याही फळ भाजीपाला पिकामध्ये अस्तित्वात नाही. तर हिची कमी सगळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवली. तर अशा ठिकाणी आपल्याला गरज आहे की एक व्हॅल्यू चेन तयार करण्याची, क्रॉप कमोडिटी स्पेसिफिक. मग जर डाळिंबाचे उदाहरण घेतलं तर डाळिंब फक्त एकटं नाही डाळिंब, तर डाळिंबासोबत काही तर फक्त डाळिंबच नाही तर डाळिंब सोडून काही फळं असतील, बाकीची काही भाजीपाला असेल, यांना सगळ्यांना एकत्र करून त्यांचं मार्केटिंग कसं शहरांमधून केलं जाऊ शकतं ह्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे थोडक्यात काय मी म्हणेन की मार्केटिंगमध्ये रिव्हॉल्युशन आणण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये एक उदाहरण होतं त्या काळामध्ये, कोरोना पिरियडमध्ये, पर्टिक्युलरली मार्च एप्रिलचं हे उदाहरण आहे. एप्रिलचं सह्याद्री फार्म्स, जे वेल नोन कंपनी, एक आताची फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिकमध्ये काम करते, त्यांनी जवळपास 1200 शेतकऱ्यांना एकत्र करून एक 57,000 कस्टमर्स मुंबई, पुणे आणि नाशिक भागामध्ये, शहरामध्ये लॉकडाऊन पिरियडमध्ये त्यांना फ्रुट्स आणि व्हेजिटेबल बास्केट्स पोहोचवल्या. आणि जवळपास एप्रिलच्या महिन्यामध्ये 4 करोड एक बिझनेस केला. तर खूप चांगला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे ह्याच्यात. फक्त आपल्याला ना एकत्र येऊन, कारण हे काम एकट्याने होण्यासारखं नाहीये, एकत्र येऊन फळ भाजीपाल्याचे काही असं बास्केट टाईपचं प्रोडक्ट करून ते शहरामध्ये डायरेक्ट तुमच्या अपार्टमेंट्समध्ये किंवा तुमच्या जे हे असतील रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस असतील त्याच्यामध्ये मार्केटिंग करण्याची गरज आहे. मग मधल्या चेन बऱ्यापैकी हे करू शकता, तुम्ही ब्रेक करू शकता. आणि अशा प्रकारचं चांगलं उदाहरण पाहण्यात आलं. गव्हर्नमेंटने पण बरेच मोठे इंटरव्हेन्शन्स केलेले आहेत रिसेंट पिरियडमध्ये, ज्याच्यामध्ये 1 लाख करोडचं फंडिंग केलेलं आहे ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी, पर्टिक्युलरली ऍट फार्म गेट. ज्यावेळेस असं बोललं जातं किंवा प्रोड्यूस ऍग्रिगेशन पॉईंट, फार्म गेट आणि प्रोड्यूस ऍग्रिगेशन पॉईंट वर जर ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी गव्हर्नमेंटचं फंडिंग आहे, ते स्पेसिफिकली कोल्ड चेन आणि पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. कोल्ड चेनमध्ये बेसिकली कोल्ड स्टोर्स एस्टॅब्लिशमेंट किंवा प्री कुलिंग एस्टॅब्लिशमेंट, किंवा पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये क्लिनिंग, ग्रेडिंग, वॉशिंग, सायझिंग हे सगळं येऊ शकतं. आणि हे फंडिंग गव्हर्नमेंट ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, ऍग्रिकल्चर एंटरप्रिनर्स किंवा ऍग्रिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स, म्हणजे थोडक्यात एखादा जर कोल्ड स्टोअर प्रोव्हिजन देणारा असेल, त्याचं वेअर हाऊसिंग फॅसिलिटी आहे, त्याला पण हे फायदा घेता येऊ शकतो. नंतर 10,000 करोड रुपयाचं पर्टिक्युलरली मायक्रो फूड एंटरप्राइजेससाठी, म्हणजे ज्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज बद्दल मी बोलणार आहे अशा फूड प्रोसेसिंग मायक्रो फूड एंटरप्राइजेससाठी 10,000 करोडचं फंडिंग गव्हर्नमेंटने प्लेज केलेलं आहे. त्याच्यात जवळपास 2 लाख मायक्रो फूड एंटरप्राइजेसना गव्हर्नमेंटला मदत करायचं आहे. पर्टिक्युलरली हे मायक्रो फूड एंटरप्राइजेस इंडिव्हिज्युअल्सचे असतील किंवा सेल्फ हेल्प ग्रुपचे असतील, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचे असतील किंवा कोऑपरेटिव्हचे असतील. याच्यात क्लस्टर बेस्ड अप्रोच गव्हर्नमेंट फॉलो करते, सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि याच्यातून इम्प्रूव्ड हेल्थ आणि सेफ्टी स्टँडर्ड्स हे टार्गेट आहे. नंतर एक 500 करोडची फंडिंग टॉप टू टोटल. टॉप म्हणजे इनिशियली टोमॅटो, ओनियन, पोटॅटोसाठी एक सबसिडी होती गव्हर्नमेंटची, ट्रान्सपोर्टेशनची सबसिडी. तीच सबसिडी बाकी सगळ्या फळ भाजीपाल्यांना आता वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर सरप्लस एरियामधून डिपॉझिट एरियामध्ये नेण्यासाठी आणि स्टोरेजसाठी जी 50% सबसिडी टोमॅटो, ओनियन, पोटॅटोला दिली जात होती, ती बाकी सगळ्या फळ भाजीपाल्यांना देण्यात येत आहे आता. हे क्लस्टर्स आहेत वेगवेगळे देशभरातले. मी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डसाठी हे बनवलं होतं, पण हे मोठ्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीजसाठी होतं की कुठं कुठं भारतात प्रोसेसिंग इंडस्ट्री लागू शकते. ह्याचं जास्त मला नाही वाटत महत्व आहे आता आपल्यासाठी. पण तुमच्याकडे कुठलाही भाग असू दे, कोल्हापूर असू दे, मग तुमचं जर हे रामेती कोल्हापूरचं आहे तर त्या एरियात असू दे, किंवा ज्या एरियामध्ये थोडंसं तुम्हाला डाळिंब प्रोक्यूर करून जरी तुम्ही प्रोसेस करू शकत असाल तरी प्रोसेसिंग इंडस्ट्री लागू शकते. पुढचा पार्ट आहे तो डाळिंबाच्या प्रोसेसिंगवर जास्त मी भर देईल, मी जसं सुरुवातीला सांगितलं. आणि आधीच आपण चर्चा केल्याप्रमाणे डाळिंबात जवळपास 50% दाण्यांचा भाग असतो इडिबल, तो खाण्याला एक पार्ट. 50% पार्ट हा सालीचा असतो, 10% पार्ट हा सीड्सचा असतो. म्हणजे 1 टनामध्ये 500 किलो दाणे,
500 किलो साल, 1 क्विंटल किंवा 100 किलो बिया आणि 300 ते 400 लिटर ज्यूस अशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतो. तेल बियांमधून ऑइल काढल्यानंतर जवळपास 25 लिटर ऑइल अवेलेबल असतं. त्याच्यातून तुम्ही काढू शकता जवळपास 15 ते 16% किंवा मी सुरुवातीला 12 ते 15% पर्यंत तुम्ही काढू शकता. म्हणजे ते 12 लिटर ते 15 लिटर म्हणू शकता त्याला अंदाजे. डाळिंबाला पॉवर हाऊस ऑफ हेल्थ सुद्धा म्हटलं जातं. डाळिंबाचे वेगवेगळे पार्ट म्हणजे मग फळच नाही फक्त, साल असेल, रूट्स असतील, बार्क असेल, फ्लावर्स असतील, सीड्स असतील, या सगळ्यांचा उपयोग हे प्रोसेसिंगसाठी केला जाऊ शकतो. आणि म्हणूनच डाळिंबाला जवळपास कल्पवृक्ष म्हणू शकता तुम्ही, जसं नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं आपल्याकडे. आणि माझं मत असं आहे की प्रत्येक फळ पिकाला, प्रत्येक भाजी पिकाला आपण अशा पद्धतीने युटिलाइज करू शकतो, त्याचा प्रत्येक पार्ट युटिलाइज करू शकतो. गरज फक्त ही आहे की आपल्याला त्याच्यातले हेल्थ बेनिफिट्स, त्याच्यातले बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स, कुठला पार्ट कशा पद्धतीने युटिलाइज करता येईल याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आता मी थोडक्यात एक प्रेझेंटेशनची स्लाइड जी समोर दिसत आहे त्याच्यात कॉन्स्टिट्युएंट काय आहेत, हा जरा थोडासा टेक्निकल पार्ट आहे, पण त्याच्यात महत्वाचे कॉन्स्टिट्युएंट काय आहेत. जर ज्यूस बघितलं तर त्याच्यात अँथोसायनिन्स असतात. अँथोसायनिन्स बेसिकली कलर पिगमेंट्स असतात. रेड कलर जो ज्यूसचा आहे तो अँथोसायनिनमुळे येतो. मग त्याच्यात अँथोसायनिन असतं, एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे व्हिटॅमिन सी, त्याचं प्रिकर्सर आहे एस्कॉर्बिक ऍसिड. परत आणखीन तुमचं अँथोसायनिन, एस्कॉर्बिक ऍसिड आणि फिनॉलिक कंपाऊंड्स. मी जास्त डिटेलमध्ये जात नाही यांच्या. इलॅजिक ऍसिड, इलॅजिक टॅनिन, गॅलिक ऍसिड, ऑल आर बेसिकली फिनॉलिक कंपाऊंड्स. या फिनॉलिक कंपाऊंड्स प्लस अँथोसायनिन आणि एस्कॉर्बिक ऍसिड ह्याच्यामुळे याच्यात अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात असते. तुम्हाला आता माहित असेल की बऱ्याचशा जाहिराती पण पाहतो आपण टेलिव्हिजनवर, जे की अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटीसाठी, मग ग्रीन टी झालं, रेड वाईन झालं, ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात यांची मागणी असते अँटीऑक्सिडंटच्या अवेलेबिलिटीमुळे. तर हेच अँटीऑक्सिडंट आपल्याला डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतात, कित्येक पटीने जास्त. तर अशा पोमग्रेनेट ज्यूसचं किंवा खूप कन्झम्पशन महत्वाचं आहे आपल्यासाठी हेल्थसाठी. पोमग्रेनेट सीड ऑइलमध्ये काय असतं असं महत्वाचं की ज्याच्यामुळे त्याचा भाव 15 ते 20,000 रुपये लिटरचा असतो. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा घटक असतो फिनिशिक ऍसिड. हा फिनिशिक ऍसिड बेसिकली कॉन्ज्युगेटेड लिनोलेनिक ऍसिड आहे आणि ह्याचा वापर स्किन हेल्थमध्ये, अँटी कॅन्सरस म्हणून, परत आणखीन हार्ट डिसिजेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम येतो. पोमग्रेनेट पील, साल, त्याच्यात पिनिकाल्जिन नावाचा घटक असतो आणि फिनॉलिक कंपाऊंड्स हे इव्हन ज्यूसपेक्षा जास्त असतात. तर अशा पोमग्रेनेट पीलचा वापर बऱ्याचशा आजारांमध्ये करता येतो. त्याच्यामध्ये परत मग स्किन हेल्थसाठी, परत त्याच्यानंतर स्किन हेल्थ बरोबरच पोमग्रेनेट पीलचा वापर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट काढण्यासाठी, जे की असे एक्स्ट्रॅक्ट असतात जे तुमच्या हार्ट हेल्थसाठी काम येतात. आम्ही रिसेंटली एक CSIRच्या एका लॅब बरोबर माझ्या आयुष मिनिस्ट्रीच्या प्रोजेक्टमध्ये एक काम केलं होतं, ज्याच्यामध्ये आम्ही पोमग्रेनेट पील म्हणजे साल सुकवली, त्याच्यातून पावडर केलं, त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट काढला, त्याचे गोल्ड नॅनो पार्टिकल्स बनवले आणि त्याचा उपयोग केला. जे डायबेटिक झाल्यावर तुम्ही ऐकत असाल नेहमी की डायबेटिक झाल्यावर काय होतं, जास्त जर तुमची शुगर असेल मोठ्या प्रमाणात आणि जास्त दिवस, तर तुम्हाला एक गोष्ट नेहमी पाहायला मिळते पेशंटमध्ये की त्याची किडनी खराब होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या किडनी सोबतच त्याच्या डोळ्यांना पण परिणाम होतो, दिसण्यावर परिणाम होतो. तर किडनीमध्ये जे होतं त्याला स्पेसिफिकली म्हटलं जातं की ऍक्च्युली नेफ्रॉन्स तिथले खराब होतात किडनीचे, तर डायबेटिक नेप्रोपॅथी म्हणतात त्याला. तर अशा नेप्रोपॅथीला, अशा आजाराला नीट करण्यासाठी पोमग्रेनेट पील पावडर पासून काढलेले एक्स्ट्रॅक्ट हे खूप मोठं महत्वपूर्ण ऍक्च्युली सिद्ध झालेलं आहे. त्याचं आम्ही पब्लिकेशन्स केलेले आहेत मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल जर्नल्समध्ये. त्याच पद्धतीने तुमची लिव्हज असतील, पानं, त्याचा पण मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो आपण. अजून आम्ही त्याच्यावर काम केलेलं नाही जास्त. पण पोमग्रेनेट फ्लावर्समध्ये असे काही घटक असतात की अर्धशिशीसारखा आपला आजार आहे, डोक्याचं अर्ध डोकं दुखणं म्हणून, तर त्याच्यामध्ये पोमग्रेनेट फ्लावरचं खूप मोठं महत्व आहे. नंतर रूट्स आणि बार्कमध्ये अल्कलॉइड्स, इलॅजिक टॅनिनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. सुरुवातीला मेन्शन केल्याप्रमाणे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन केचं प्रमाण चांगलं असतं. डायटरी फायबर्सचं प्रमाण जास्त असतं. फिनिशिक ऍसिड मी सुरुवातीला सांगितलेले, फिनॉलिक कंपाऊंड मोठ्या प्रमाणात असतात. कुठल्या कुठल्या आजारामध्येही आपल्याला डाळिंब कारगर सिद्ध होतं. तर त्यात कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस असतील, स्किन हेल्थ असेल, आपलं डेंटल हेल्थ असेल, दातांचं आरोग्य, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली पेरिओडेंटिक्सवर आम्ही काम केलेले. त्याच्यामध्ये जसं तुम्ही पाहता की मार्केटमध्ये जे काही माउथवॉश बघायला मिळतात तुम्हाला आता, ते माउथवॉश क्लोरहेक्सिडिनने बनलेले असतात. क्लोरहेक्सिडिन एक केमिकल कंपाऊंड आहे आणि त्या केमिकल कंपाऊंडमुळे कंटिन्युअस त्याच्या युसेजमुळे येलोनेस येऊ शकतो दातांवर.
पण जे आपलं पोमग्रेनेट पील एक्स्ट्रॅक्ट पासून बनवलेलं माउथ वॉश आहे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसतात आणि सोबतच ते हेल्थसाठी चांगले आणि जसे इफेक्ट तुम्हाला क्लोरोहेक्सिडिन मध्ये मिळतात तसेच इफेक्ट या माउथ वॉश मध्ये पण मिळतात. नंतर पोमग्रेनेट रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये खूप उपयुक्त आहे. अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज आहेत त्याच्यात, अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटीच्या असण्यामुळे त्याच्यात फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजिंग प्रॉपर्टीज खूप असतात केमिकल्समध्ये. त्याच पद्धतीने अँटी इन्फ्लेमेटरी, नंतर इट रिड्युसेस हार्ट डिसीज रिस्क फॅक्टर्स इन्क्लुडिंग लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स आणि त्यांचं ऑक्सिडेशन करण्यासाठी रिडक्शन इन एलडीएल ऑक्सिडेशन मध्ये हे पोमग्रेनेट कामी येतं. त्याच पद्धतीने सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे हायर काइंड ऑफ ब्लड प्रेशर मध्ये खूप युजफुल आहे. देन इट इनफॅक्ट ऍक्च्युली इनहिबिट व्हायरल इन्फेक्शन्स. इवन कोविड-19 जो की कोरोना व्हायरस हा RNA बेस्ड व्हायरस आहे, त्याच्या टाईपच्या व्हायरसमध्ये म्हणजे RNA बेस्ड व्हायरसमध्ये व्हायरल इन्फेक्शनच्या अगेन्स्ट पोमग्रेनेटचं खूप मोठं महत्व आहे आणि खूप युजफुल आहे ते. ऑल्दो पोमग्रेनेट स्पेसिफिक कोरोनामधील स्टडीज अजून झालेल्या नाही. अँटीबॅक्टेरियल इफेक्ट पण खूप जास्त आहे याचा. ओके, आता तुम्ही जी स्लाइड पाहताय त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटवर मी जे काम केलं होतं त्याचं एक शॉर्ट स्लाइड आहे. यामध्ये आम्ही काय केलं होतं की पोमग्रेनेट फ्रुट्स नेहमी कोल्ड स्टोअरमध्ये तुम्हाला स्टोअर करावे लागतात. त्याचं स्टोरेज टेम्परेचर बेसिकली 5 डिग्री सेल्सिअस असतं आणि RH 90 to 95% असायला हवं असतं. आता आम्ही हा एक्सपेरिमेंट केला होता की जेणेकरून शेल्फ लाईफ आपलं एक्सटेंड व्हावं. डाळिंबामध्ये तसा शेल्फ लाईफचा मेजर इश्यू नाहीये बाकी फळांच्या मानाने, पण डाळिंबामध्ये जर तुम्ही फ्रुट्स बाहेर ठेवले रूम टेम्परेचरला किंवा आपण घरातच बाहेर जसं फ्रूट ठेवले तर तुम्ही पाहू शकता की 5 ते 6 दिवसांमध्येच डाळिंबाची साल सुकायला लागते आणि सुकून एकदम कडक बनते साल आणि आतमध्ये डाळिंबाचे दाणे मात्र चांगले राहतात. तर परंतु जर साल चुकली तर तुमची मार्केटेबिलिटी एकदमच कमी होते. आता तुम्ही फर्स्ट हे जे फ्रूट पाहताय यांना कंट्रोल फ्रुट्स म्हणले, कुठलीही ट्रीटमेंट केलेली नाही आणि काढल्या दिवशीचे फ्रुट्स आहेत ते. आता हे जे तुम्ही पाहिले फ्रूट ह्याच्यात शेलॅक वॅक्स ट्रीटमेंट दिली ह्याच फ्रुट्सला, म्हणजे वॅक्स कोटिंग दिलेलं आहे आणि ही वॅक्स ऍक्च्युली इडिबल वॅक्स आहे. वॅक्स ही प्रत्येक वाईट नसते, बऱ्याचशा वॅक्स इडिबल पण असतात, त्यातलीच इडिबल अप्रूव्ड वॅक्स आहे ही शेलॅक वॅक्स, ती वापरली होती आपण. तर त्यांनी एक पाहिलं की चमक खूप चांगली आली. पण जर मला फ्रूट स्टोअर करायचे तर विदाऊट ट्रीटमेंट हे 30 दिवसापर्यंत कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलेले फ्रूट आहेत, बऱ्यापैकी दिसत आहेत, चांगली शेल्फ लाईफ मिळू शकते कोल्ड स्टोअर मध्ये. आता हा जो फोटो दिसत आहे हे 90 दिवसानंतरचे कोल्ड स्टोरेज मधले फोटो आहेत. फक्त इथे एक ट्रीटमेंट मध्ये चेंज आहे की आपण मॅप बॅग मॉडिफाईड ऍटमॉस्फिअर पॅकेजिंग बॅग मध्ये फ्रुट्सला ठेवलेले आणि इथं मात्र आपण 90 दिवसापर्यंत 3 महिन्यापर्यंत फ्रुट्सला ठेवू शकतो. इथं वॅक्स कोटिंग पण केली होती, वॅक्स न कोट करता पण पाहिलं होतं, पण एक पाहण्यात आलं की वॅक्स कोटिंगचा काही इफेक्ट स्टोरेबिलिटीवर होत नाही, पण मॅप बॅगचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात स्टोरेबिलिटीवर होतो आणि तो फायदा इथं आपल्याला मिळालेला आहे. आता मी जे माझं मेजर प्रेझेंटेशनचं फोकस होतं की ज्यूस प्रोसेसिंग किंवा बिझनेस एंटरप्राइजेस काय याच्यातून लागू शकतात त्याच्यावर आपण बोलूया. आता ही जी पहिली स्लाइड तुम्ही बघत असाल यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स दाखवलेले आहेत. पहिला आणि दुसरा फोटो जो आहे तो आहे पोमग्रेनेट ज्यूसचा आणि पोमग्रेनेट RTS बेवरेज किंवा फ्रूट ड्रिंकचा. तिसरा फोटो हा दिसतोय तो पोमग्रेनेट सीड ऑइलचा आहे. चौथा आहे तो सालीपासून बनवलेली पावडर आहे. पाचवी आहे इथं वाईन आहे. इथं मिनिमली प्रोसेस्ड एरिल्स म्हणजे डाळिंबाचे दाणे ज्यांना तसंच पॅक करून मार्केटिंग केलेले आहे. नंतर सुकवलेले दाणे म्हणजे त्याला अनारदाना पण म्हटलं जातं. नंतर डाळिंबाच्या ज्यूस पासून बनवलेली ही आईस्क्रीम आहे. हे माउथ फ्रेशनर आहे डाळिंबाच्या बियांपासून बनवलेलं. इथे काही फोटो मी दाखवलेले आहेत, त्याच्यात डाळिंबाच्या ऑइल एक्स्ट्रॅक्शन नंतर जो केक राहतो त्याच्यापासून आपण कुकीज पण बनवलेले, फायबर रिच कुकीज. आता इतके सगळे प्रोडक्ट असताना आपण काही 3 ते 4 बिझनेसवर फक्त लक्ष देणार आहे. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा बिझनेस मी म्हणेल मिनिमली प्रोसेस्ड पोमग्रेनेट एरिल्स म्हणजे डाळिंबाचे दाणे पॅकेज करून मार्केटिंग करणं. हे मार्केटिंग तुम्ही देशांतर्गत करू शकता, देशाच्या बाहेर करू शकता. मी बऱ्याचशा कंपन्यांना कन्सल्टन्सी दिलेली आहे, टेक्नॉलॉजी लायसन्सिंग केलेली आहे, बरेचसे इंडस्ट्री मी उभा पण केलेली आहे. जस्ट मिनिट मी फोन घेऊन परत जॉईन करतो लगेच. हॅलो, येतोय आवाज सर?
ओके ओके सर. जस्ट अजित अजित ठीक आहे, मी परत जॉईन करतो जिथं आपण थांबलो होतो. तर आपण बोलत होतो मॅडमकडे जाऊन गेले जरा काय म्हणतात ते. हा, तर डाळिंबाच्या दाण्यांचं आयदर देशांतर्गत मार्केटिंग किंवा देशाच्या बाहेर एक्सपोर्ट करणं याच्यामध्ये एक महत्वपूर्ण संधी उपलब्ध आहे. ही संधी कशा पद्धतीने आणि हिचं कसं आपण याला उपयोगात आणू शकतो त्याच्यावर थोडक्यात चर्चा करू. कसे बिझनेस सुरू आहेत आता त्याच्यावर बोलू आपण थोडक्यात. तर डाळिंबामध्ये जर तुम्ही युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये डाळिंबाचं या टाईपचं पनेट जे दिसतंय ते जर तुम्ही विकत घेतलं तर त्याची किंमत जवळपास $12 ते $16 किंवा त्याही पेक्षा जास्त असते. तर त्याची किंमत किती बनते बरं आपल्या इंडियन रुपीजमध्ये? जवळपास 750 ते 1000 रुपये किलो इतका रेटने त्याची किंमत बनते. तर अशा टाईपचं 750 ते 1000 रुपये किलोचे जर डाळिंबाचे दाणे जात असतील तर तुम्हाला सुरुवातीचा आठवत असेल की मी म्हणलं होतं की 50% भाग हा दाण्यांचा असतो. म्हणजे 2 किलो फळं घेतली तर तुम्हाला 1 किलो दाणे निघतील. थोडक्यात काय, तर 2 किलो फळांमधून 1 किलो दाणे काढून तुमचं किलोचा रेट जवळपास 1000 रुपयेपर्यंत जातो. आता जर तुमचे दाणे 1000 रुपयाचे जात असतील आणि ह्या दाण्यांमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठीचे खर्च बरेच वेगवेगळे, त्याच्यात रॉ मटेरियलचा खर्च आहे, तुम्ही विकत घेताय फळं, तुम्ही परत ट्रान्सपोर्टेशन करताय, नंतर तुम्ही त्याचं प्रोसेसिंग, पॅकेजिंग, स्टोरेज, परत एक्सपोर्ट कॉस्ट, देन तिथं मार्केटिंग कॉस्ट, तिथं तुम्ही जिथं पोहोचताय, या सगळ्या कॉस्ट जर पकडल्या तर तरी सुद्धा ते 200-100 रुपयाच्या वर नसतात पर केजी दाण्यांच्या. तर अशा पद्धतीने हा खूप फायद्याचा बिझनेस आहे. हे दाणे 2 प्रकारे विकले जातात. एक तर हे रिटेल पॅक मध्ये, अशा टाईपचं रिटेल पॅक म्हणजे डायरेक्ट खाण्यासाठी कुणीही खाऊ शकतो उचलून लगेचच, आणि दुसरं असतं ते बल्क पॅक, ज्याच्यात 20 किलोचे डाळिंबाचे दाण्यांचं पॅकेजिंग असतं आणि ते तुम्ही बल्कमध्ये एक्सपोर्ट करतात. ते उपयोगात आणलं जातं ज्यूस काढण्यासाठी मोस्ट ऑफ द टाइम्स, आणि मग ज्यूस काढून त्याच्यापासून ज्यूस पॅकेजिंग केलं जातं. तर अशा प्रकारचे बिझनेस कसे चालतात? तुम्ही डाळिंबाचे दाणे पाहाल घरी जर काढून ठेवले कधी तर 2 दिवस पण नाही, एकच दिवस चांगले राहतील बाहेर ठेवले तर. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर 4-5 दिवस तुम्हाला मिळतील चांगले दाणे. पण आपल्याला ज्यावेळेस एक्सपोर्ट करायचे असतात दाणे, जे की खूप पेरिशेबल कमोडिटी, तर त्याचं शेल्फ लाईफ एनहान्समेंट खूप गरजेचं असतं. म्हणजे त्याची दाणे काढल्यानंतर ते टिकले पाहिजे जास्त दिवस, तर जवळपास 15 दिवस ते टिकण्याची गरज असते. आणि ते 15 दिवस टिकवण्यासाठी काय प्रोसेसिंग, व्हॅलिडेशन करायची गरज असते त्याच्यावर आपण थोडक्यात बोलू. आता एक संधी आहे एक्सपोर्टची, दुसरी संधी आहे लोकल मार्केटिंगची. दुसरी संधी कशा पद्धतीने, आपले जेही मी म्हणेल योगा सेंटर्स, जिम, तुमचे चांगले हॉटेल्स किंवा मॉल्स, अशा ठिकाणी लोक खर्च करायला थोडीशी खर्च करू शकतात. अशा ठिकाणी जर 200 रुपये किलोने आपले डाळिंबाचे दाणे जात असतील, 200 रुपये किलोचा अर्थ हे झाला की 100 ग्रामचं पॅकेट जे पनेट हे जवळपास 20 रुपयाला विकलं गेलं पाहिजे. या रेटला गेलं तरी सुद्धा तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी मिळू शकते. मी याचं कॉस्ट इकॉनॉमिक्स केलेले का ऍक्च्युअली रिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट्स पण बनवलेले आहेत मोठ्या मोठ्या बिझनेससाठी. तर माझा जो अंदाज आहे की 200 ते 250 रुपये किलो जर तुम्हाला मिळाले तर चांगली प्रॉफिटेबिलिटी मिळू शकते दाण्यांमध्ये नॅशनल मार्केटमध्ये. आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये 1000 रुपयाचा रेट मिळतो, तिथे तर नक्कीच चांगली प्रॉफिटेबिलिटी आहे. तर अशा प्रकारचा बिझनेस कसा केला जाऊ शकतो? अशा प्रकारचा बिझनेस बेसिकली देशामध्ये 4-5 मोठ्या कंपन्या करतायत. त्याच्यामध्ये सॅम ॲग्रीटेक नावाची कंपनी जी हैदराबाद मधून काम करते. त्यांचं दुसरं युनिट हे चित्तोरमध्ये श्रीनी फूड पार्कमध्ये, त्यांचं तिसरं युनिट हे नाशिकमध्ये आपले सह्याद्री फूड पार्क, सह्याद्रीची जी प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे तिथंच आहे मोहाडीमध्ये. त्याच्यानंतर सुद्धा त्यांचं चांगलं काम चालू आहे. म्हणजे हे 2-3 युनिट एकाच कंपनीचे. त्याच्यानंतर INI फार्म्स कुरकुममध्ये येते, पुणे सोलापूर हायवेवर. नंतर KB एक्सपोर्ट फलटण बारामती जवळ. नंतर सांगलीमध्ये एक संतोष एक्सपोर्ट्स. अशा टाईपमध्ये एक 5-6 इंडस्ट्री असेल. आणि मी रिसेंटली एक कन्सल्टन्सी दिलेली कंपनी आहे मॉस्कॉस फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड, ते एक काम करते. एका इंडस्ट्रीला पण मी हेल्प केली होती माहिती ह्याच्याबद्दल, ती पण कंपनी करते एक्सपोर्ट. अशा पद्धतीने चांगले एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपन्या काम करतात. या कंपन्या कशा पद्धतीने काम करतात? या कंपन्या काम असं करतात की त्यांचं कॅपॅसिटी जवळपास 4 ते 5 टन पर डे प्रोसेसिंग कॅपॅसिटी असते. ते
डाळिंब फळ जर मी आज प्रोसेस केलं दिवसभरात तर संध्याकाळी पॅकेज होऊन ट्रान्सपोर्टेशन त्याचं लो टेम्परेचरला एअरपोर्ट पर्यंत होतं आणि एअरपोर्ट वरून रात्रीत किंवा सकाळपर्यंत ते युरोपला पाठवलं जातं आणि पॅकेज केल्यापासून 48 तासामध्ये ते युरोपमधल्या किंवा अमेरिकेमधल्या शेल्फवर असतं रिटेल चेनच्या म्हणजे तिथल्या मॉल्स मधल्या. इतकं फास्ट त्याचं लॉजिस्टिक गरज आहे तरच त्यांना उरलेले 13 दिवस आणखी मार्केटिंगसाठी मिळतात. तर अशा पद्धतीने इंडस्ट्री काम करते. मग अशी इंडस्ट्री सोपं आहे हे सगळं करणं, फक्त इन्व्हेस्टमेंट थोडीशी मोठी लागते. याच्यात कोण करू शकतं हे? फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेतकरी एकत्र येऊन ग्रुपमध्ये. आणि इन्व्हेस्टमेंट किती? काही 2 ते 3 करोडची इन्व्हेस्टमेंट यायची किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त म्हणा, डिपेंडिंग ऑन एरिया, स्पेस, हे सगळं कॅपॅसिटी, ऑटोमेशन लेवल या गोष्टींचा विचार करतात. याच बिझनेसमध्ये एक मीडियम स्केल पण ऑपॉर्च्युनिटी आणि एक स्मॉल स्केल पण ऑपॉर्च्युनिटी आपण सगळ्यांवर बोलूया. तर जो सुरुवातीला मी मोठे बिझनेस कसे चालतात त्याच्याबद्दल बोलत होतो. फ्रुट्स प्रोक्युरमेंट केलं जातं, टेम्पररी स्टोअर केले जातात कोल्ड स्टोअरमध्ये. कोल्ड स्टोअरमध्ये स्टोअर केल्यानंतर वॉशिंग होतं फळांचं. वॉशिंग केल्यानंतर हे नॉर्मल वॉटर वॉश, क्लोरीन वॉटर वॉश, नंतर सरफेस मॉइश्चर रिमूव्हल ड्रायरच्या साह्याने किंवा हाताने पुसून आणि नंतर दाणे काढले जातात. त्याच्यासाठी कट्स केले जातात. नंतर तो फ्रूट लो केअर एरियामधून म्हणजे सुरुवातीचा एरिया मधून हाय केअर एरियामध्ये जातं. हाय केअर एरियामध्ये तुम्हाला दाणे काढले जातात, ते लो टेम्परेचरला ठेवून त्यांचं पॅकेजिंग केलं जातं आणि पॅकेजिंग अशा पद्धतीने केलं जातं की मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग. त्याच्यामध्ये गॅसेस फिल केले जातात पनेट्समध्ये आणि सीलिंग केलं जातं. अशा पद्धतीने पॅकेज केलेले एरिल्स पनेटमध्ये ठेवलेले मार्केटिंग केले जातात. मग हे मार्केटिंग करण्याआधी दुसऱ्या सेकंडरी पॅकेजिंग मध्ये त्याला पॅकेज केलं जातं, आईस पॅक्स ठेवले जातात आणि एक्सपोर्ट होतात. ह्याच्यातच जर मीडियम स्केलचा जो युनिट आहे तो मीडियम स्केलचा युनिट हे जवळपास तुम्ही त्याच्यामध्ये स्मॉल स्केल मशीन वापरू शकता. तर त्याच्यात पॅकेजिंगच्या मशीनचा डिफरन्स येतो. आता जो बोललो मोठ्या कंपन्या त्या कंटिन्युअस पॅकेजिंग करतात. म्हणजे कंटिन्युअस टाईप ऑफ पॅकेजिंग मध्ये काय येतं तर डाळिंबाचे पनेट्स कंटिन्युअस पुढे चालत राहतात चेन कन्व्हेअरवर आणि त्यांचं सीलिंग होत असतं. सीलिंग होण्याआधी त्याच्यात गॅसेस फिल केले जातात आणि सीलिंग होतं, प्रोफाईल कट होतो आणि अशा टाईपचं तुम्हाला पनेट मिळतं. हे जे मशीन असतात खूप कॉस्टली असतात, इव्हन 25-30 लाखांच्या किमती असतात. तर अशा टाईपच्या मोठ्या मशीनमध्ये कॅपॅसिटी तुम्हाला चांगली मिळते. जवळपास तुम्ही 2-2-2.5 टन डेली प्रोसेस पॅकेज करू शकता. आता दुसरा जो मॉडेल आहे त्याच्यात मीडियम स्केल मॉडेलमध्ये एक 10-11 लाखाच्या मशीन येतात, टेबल टॉप मॉडेल, ज्याचा फोटो माझ्याकडे आहे इथं या टाईपच्या. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टनभर माल दिवसाचा पॅकेज करू शकता. तर अशा टाईपच्या मशीनमध्ये पण सिलेंडर्स असतात. हे माझ्याकडचं सेटअप आहे. तर 3 सिलेंडर्स असतात, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, याला मिक्सर म्हणतात, गॅस मिक्सर. आणि हे सीलिंग मशीन आहे. तर अशा टाईपचं सेटअप बनवू शकता तुम्ही. याला मीडियम स्केल म्हणू शकतो आणि याच्यात पण चांगलं कॅपॅसिटी देऊ शकता तुम्ही. आणि तिसरा स्केल राहील तो आणखीन स्मॉल स्केल राहील, ज्याच्यात हे ऍक्टिव्ह मॅप वापरलं जात नाही. ऍक्टिव्ह मॅपचा अर्थ असा की तुम्हाला जे गॅसेस कॉम्बिनेशन पाहिजे ते बनवता येतं. पॅसिव्ह मॅप हे असतं की ज्याच्यात काही गॅस नाही भरला जातो, वरून फक्त सीलिंग केलं जातं. तसं पण बिझनेस पॉसिबिलिटी आहे. सुरुवातीला मी पॅसिव्ह मॅपने काम करायचो, तरी सुद्धा मी 13-14 दिवसांचं शिल्प मिळवलं होतं. पण मी म्हणेल की जवळपास 10 दिवसांचं सहजपणे कुणालाही बिझनेस करताना मिळू शकतो. आता पुढची गोष्ट आहे की स्मॉल स्केल इंडस्ट्री कशी लागू शकते. मी ना या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, ऑक्सिजन रिडक्शन, पॅकेजिंग मधलं कार्बन डायऑक्साईडचे चेंजेस, ह्याच्यावर न जाता ही जी इंडस्ट्री आहे त्याच्यासाठी अनन्य ॲग्रो नावाची कंपनी होती, छोटी एकदम स्मॉल स्केल इंडस्ट्री सेटअप. त्यांनी पंढरपूरमध्ये एक युनिट लावलं होतं आणि त्यांचं युनिटचं एक जनरल तुम्हाला पाहायला मिळेल की इन्व्हेस्टमेंट 4 लाखाची, 30 kg एरिल्स पर डे प्रोसेस करायचे, मॅन पॉवर रिक्वायरमेंट 4 आणि टर्नओव्हर जवळपास 3-3.5 लाखाचा होता आणि नेट प्रॉफिट 80,000चं होतं. हे कसे करत होते काम? हे फक्त साधी पॅसिव्ह मॅप म्हणतात त्याला, ज्याच्यात काही गॅस भरलं जात नाही, फक्त सीलिंग केलं जातं. ह्याला ऍक्च्युली टेबल टॉप सीलर आहे, सिम्पल टाईपचा. आणि अशा पद्धतीने हे कंपनीने पण चांगलं काम केलेलं आहे. दुसरी कंपनी होती मॉस्कॉस फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड. जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की जी इंडस्ट्री एक्सपोर्ट ओरिएंटेड असते, ज्याच्यातून वॉशर्स, सरफेस ड्रायिंगसाठी मशीन, ड्रायर्स, परत एरिल एक्स्ट्रॅक्शन मॅन्युअली, नंतर बेल्ट चेन कन्व्हेअर आणि नंतर तुमचे कंटिन्युअस पॅकेजिंग मशीन, या सगळ्यांचा वापर करून काही इंडस्ट्री लावता येऊ शकते. ती त्या टाईपची इंडस्ट्री
हे मॉस्कॉसनी लावलेली, आणि तसंच बाकी पण काही काम करत आहे. नंतर रिसेंट पिरियडमध्ये 18 फेब्रुवारी 19 मी एक टेक्नॉलॉजी लायसन्सिंग केलं एका कंपनीला बेंगलोर मधल्या. त्यांचं कंपनीचं नाव आहे रामागिरी फूड अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. हे कंपनीचे ओनर आहेत. तर त्यांचं हे प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्टसाठी आम्ही टेक्नॉलॉजी दिली होती. त्यांचं मार्केटिंग चालू आहे बेंगलोरमध्ये आणि ते पण चांगल्या पद्धतीने काम करतात. एक मीडियम स्केलवर काम करतात. आता ह्या बिझनेस एंटरप्राइज नंतर आपण बोलणार आहे ज्यूस आणि आरटीएस बेव्हरेजचं डेव्हलपमेंट आणि ह्याचं एंटरप्राइज कसं चालतं, ह्याचा बिझनेस कसा लावला जाऊ शकतो. पोमग्रेनेट ज्यूस मध्ये एक सेटअप मी डिझाईन डेव्हलप केला इथं डाळिंब संशोधन केंद्रामध्ये. तर त्याची कॅपॅसिटी जवळपास 2.5 टन पर डे. तुम्ही दिवसामध्ये म्हणजे 8 तासांच्या बॅच मध्ये 2.5 टन फळं प्रोसेस करू शकता आणि त्याच्यातून जवळपास 750 लिटर ज्यूस पॅकेज करू शकता किंवा ज्यूस बेस्ड बेव्हरेज जवळपास तुम्ही त्याच्या 5 पट म्हणजे होऊ शकतं 750 लिटरच्या. कारण फ्रूट ज्यूसच्या 5 पट तुमचं फ्रूट ड्रिंक बनतं. कारण फ्रूट ड्रिंक मध्ये प्युअर ज्यूसचं प्रमाण फक्त 20% असतं, बाकी पाणी, साखर, प्रिझर्वेटिव्ह असं असतं, म्हणून 5 पट बनतं ते. तर तशा टाईपमध्ये तुम्ही काम करू शकता. असं डिझाईन डेव्हलप केलेलं एक युनिट, त्याचे फोटो तुम्हाला दाखवेल मी नंतर. जसं सुरुवातीला सांगितलं होतं की 3 पटीने जास्त अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी असते डाळिंबाच्या ज्यूसमध्ये. कशापेक्षा? रेड वाईन आणि ग्रीन टी पेक्षा. आणि 2, 6 आणि 8 पटीने जास्त असते ग्रेपफ्रूट, ऑरेंज ज्यूस यांच्यापेक्षा. म्हणजे जवळपास ऑरेंज ज्यूसचं जर आपण उदाहरण घेतलं तर 8 पटीने जास्त अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी असते. अशा प्रकारचं महत्वपूर्ण फळ, त्याचा वापर आपण खूप कमी प्रमाणात करतो आणि ज्या वेळेस आपल्याकडे रेट नसतात 20-30 रुपये किलोने ते फेकलं जातं. आता कारण 20-30 रुपयाने मी म्हणेल विकलं जातं, 1-2 रुपये 3 रुपये किलोने फेकलं पण जातं. तुम्ही पोमग्रेनेट ज्यूसच्या बद्दल मी थोडक्यात तुम्हाला सगळे काही माहिती आहे ती फोटोग्राफ्सद्वारेच दाखवली. ही टेक्निकल माहिती मी देण्याच्या जास्त भानगडीत पडत नाही. पण जो पार्ट प्रोसेसिंग युनिट्स आहे त्याच्यावर लक्ष देऊ. या प्रोसेसिंग युनिटमध्ये सगळ्यात सुरुवातीला गरज असते की फ्रूट आणून स्टोअर करण्याची. त्याच्यासाठी तुमच्याकडे कोल्ड स्टोअर्स पाहिजे. छोटे छोटे कोल्ड स्टोअर असले तरी चालतात. माझ्याकडे जवळपास 1 टन कॅपॅसिटीचे छोटे छोटे 2 कोल्ड स्टोअर आहेत. त्यातलं पहिलं कोल्ड स्टोअर हे फ्रूट स्टोरेजसाठी असतं. दुसरं कोल्ड स्टोरेज हे तुमच्या ज्यूस स्टोरेज, ज्यूस किंवा प्रोसेस प्रोडक्ट स्टोरेजसाठी वापरतो आम्ही. स्टोरेज नंतर पहिली मशीन असते ती वॉशिंगची. फ्रूट वॉशिंग करण्याची गरज असते. जसं मी सांगितलं तसं डबल वॉशर इथं पण गरजेचं आहे, नॉर्मल आणि क्लोरीन वॉटर वॉश. नंतर एरिल एक्स्ट्रॅक्शनची गरज आहे, एरिल एक्स्ट्रॅक्टर. नंतर एरिल एक्स्ट्रॅक्टरचं काम काय तर ह्याची कॅपॅसिटी जवळपास 500 किलो प्रति आवर आहे आणि फ्रूट्स टाकल्यानंतर इथं तुम्हाला साल आणि दाणे वेगळे मिळतात. हे दाणे फक्त तुम्ही ज्यूस प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी वापरू शकता, एरिल प्रोसेसिंगसाठी नाही. एरिल म्हणजे ऍक्च्युअली डाळिंबाचे दाणे, त्याचे प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगसाठी नाही. फक्त ज्यूस जर तुम्हाला बनवायचं असेल, ज्यूस बेस्ड बेव्हरेज बनायचं असेल तर या मशीनचा वापर करू शकतो. दुसरी मशीन आहे हायड्रॉलिक प्रेस. त्याच्यात दाणे प्रेस केले जातात आणि त्याच्यातून ज्यूस काढला जातो. असा काढलेला ज्यूस तुम्ही इकडे शिफ्ट करू शकता ज्यूस, सिरप आणि आरटीएस टँक मध्ये. या प्रत्येक टँकची कॅपॅसिटी 100 लिटरची. याचे 3 टँक दिसत आहेत, 1, 2 आणि याच्या मागे एक आहे 3. यात एका टँकमध्ये ज्यूस, एका टँकमध्ये शुगर सिरप आणि तिसऱ्यामध्ये आरटीएस बेव्हरेज किंवा फ्रूट ड्रिंक असतं. ज्यावेळी तुम्हाला ज्यूस पॅकेज करायचं तर डायरेक्ट हा ज्यूस पुढच्या फिल्ट्रेशन युनिटमध्ये या फिल्ट्रेशन युनिटमध्ये घेतला जातो. फिल्ट्रेशन युनिटमधून पॉश्चरायझेशन युनिटमध्ये, पॉश्चरायझेशन युनिटमधून तुमच्या फिलिंग सिलिंग मशीनमध्ये. आणि हे सगळं काम एका इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनलद्वारे होतं. इथं बटन दाबले की या पंप चालू होतात आणि ज्यूसला पुढे ओढलं जातं आणि पुढच्या युनिटमध्ये टाकलं जातं. इथं फिल्ट्रेशन करण्यासाठी एक प्लेट फिल्टर वापरलेला आहे आणि प्रेस फिल्टर वापरलेला आहे आणि ह्या पंप आहे ज्यूसला पंप करण्यासाठी. पॉश्चरायझेशन जसं तुम्ही दुधाचं पाहता की दुधामध्ये गरम करून ठेवलं तर आपण 2 दिवस टिकतं दूध. गरम करून व्यवस्थितपणे पॅकेज केलं तर पॉलिथिन बॅग मध्ये 2-2 दिवस आपल्याकडे त्याची 48 तासाचं शेल्फ लाईफ दिलं जातं. तर तसंच शेल्फ लाईफ एनहान्समेंटसाठी आपण ज्यूसला पण पॉश्चराइज करतो आणि ते पॉश्चरायझेशन करण्यासाठी एक मी डिझाईन केला होता इथं पॉश्चरायझर. या पॉश्चरायझर म्हणजे ज्या टेम्परेचरला तुम्हाला त्याला पॉश्चराइज करायचे ते टेम्परेचर अचीव्ह करता येतं. जर ते अचीव्ह झालं तर ज्यूस पुढे जातो, नाही झालं तर ज्यूस परत माघार टाकला जातो. त्याच्यासाठी हे रिटर्न वॉल्व आहे, टेम्परेचर कंट्रोल रिटर्न वॉल्व आहे. जर टेम्परेचर नाही मिळालं तर ते डायरेक्ट मागं जातं. पुढे ज्यूस फिलिंग आणि सीलिंग मशीन आहे. फिलिंग मशीन आहे. हे ज्यूस फिलिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक टाईपचं आहे. इथे बोटल तुम्हाला दिसत असतील, 2 बोटल ठेवलेले आहे. याच्यामध्ये हे ज्यूस इथून टाकलं जातं. खाली ज्यूस हा नोझल खाली येतो
पिस्टन सिलेंडर टाईपचं असतं. म्हणजे एकदा सक्शन केलं, समजा ही 200 ml ची बॉटल आहे आता, तर 200 ml इथं सक केलं जातं, पुढच्या स्ट्रोक मध्ये हेच 200 ml इथं पुढं पास ऑन केलं जातं आणि ह्या बॉटलमध्ये हा नोझल खाली येतो, या बॉटलमध्ये घुसतो आणि 200 ml ज्यूस टाकतो आणि वर येतो. आल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आणि त्याला सील करायचं. हा पूर्ण सेटअपचा फोटो आहे, याच्यात तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या मशिनरीज. आणि ही मशिनरी कॉस्ट आहे या ज्यूस प्रोसेसिंग युनिटसाठी. जवळपास 40-41 लाखाच्या मशिनरीची गरज आहे जर तुम्हाला 2.5 टन पर डे कॅपॅसिटीचं युनिट लावायचं. मीडियम स्केल युनिट तुम्ही करू शकता, याच्यामध्ये स्मॉल स्केल युनिट करू शकता, ज्याच्यामध्ये कॅपॅसिटीची काही तुम्हाला बंधन नाहीये. तुम्ही कितीही स्मॉल कॅपॅसिटीचं युनिट करू शकता. इव्हन ज्यूसच्या बिझनेसमध्ये तर मी म्हणतो एक छोटासा बर्नर आणि स्टोव्ह, त्याच्यावर जे काही तुमच्याकडे साईजचं हिटिंग कॅपॅसिटी असेल तेवढ्या साईजचं तुम्ही युनिट लावू शकता. नंतर आम्ही कार्बोनेशन बेवरेजवर पण काम केलेले. डाळिंबाच्या ज्युसेसमध्ये कसं आहे, कार्बोनेटेड ड्रिंक्स तुम्ही पाहता, मल्टीनॅशनल कंपनीचे कार्बोनेटेड ड्रिंक मोठ्या प्रमाणात आपलं यंग युथ पितंय, ज्याचा काही हेल्थसाठी फायदा होत नाही. उलट त्या कार्बोनेटेड ड्रिंक्समुळे पर्टिक्युलरली तुम्हाला हाडांची आजार होऊ शकतात, हाडं ठिसूळ बनली जातात जर तुम्ही कंटिन्युअस कार्बोनेटेड ड्रिंक घेत असाल. तर हेल्थ बेनिफिट सहित असणारे पोमग्रेनेट कार्बोनेटेड ड्रिंक आपण डेव्हलप केलं होतं. त्याच्यात हेल्थ बेनिफिट्स पण आहेत, पण कार्बोनेटेड बेव्हरेजेसचे तोटे कमी होत नाही. कार्बोनेशन जर जास्त असेल तुमचं तर ते काही तोटे होतातच, पण कार्बोनेटेड ड्रिंक सुद्धा मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने मार्केट करता येऊ शकतं. आणि ह्या जे ज्यूस आणि आरटीएस बेव्हरेजची इंडस्ट्री होती, त्याच्यामध्ये 200 ml ची जर तुमची आरटीएस बेव्हरेजची बॉटल आहे, त्याची प्रोडक्शन कॉस्ट, फ्रूट, शुगर, प्रिझर्वेटिव्ह, पॅकेजिंग, लेबर, इलेक्ट्रिसिटी हे जर सगळी पकडली तर जवळपास 12 ते 12.5 रुपये येते प्रोडक्शन कॉस्ट. आणि विक्रीची किंमत जवळपास 20 रुपयापासून ते 35 रुपयापर्यंत, 30-35 रुपयापर्यंत ती आरटीएस बेव्हरेजची बॉटल तुम्ही विकू शकता. प्युअर ज्यूसची गोष्ट कराल तर 22 ते 23 रुपयाचा प्युअर ज्यूसची बॉटल बनवण्याची कॉस्ट आहे. आणि त्याचं मार्केटिंग तुम्ही जवळपास 40-45 रुपयापासून, ते जास्त किमतीला काही बंधन नाहीये. रॉ प्रेस्टिज सारखी कंपनी जवळपास 200 रुपये प्रति 200 ml प्युअर ज्यूस विकते, पण त्यांचं शेल्फ लाईफ जास्त नसतं. शेल्फ लाईफ जास्त नसतं तरी सुद्धा 200 रुपयाला विकते, कारण ते रॉ ठेवतात ज्यूसला, काहीच टाकत नाहीत, काही थर्मल मॉइश्चरायझेशन वगैरे करत नाही. आपण जे आता ज्यूस प्रोसेस आणि पॅकेज केला त्याच्यामध्ये जवळपास 6 महिन्याचं शेल्फ लाईफ मिळतं आपल्याला, जर तुम्ही त्या ज्यूसच्या बॉटलला लो टेम्परेचरला स्टोअर केलं. बाहेर रूम टेम्परेचरला केलं तर जवळपास 2.5 ते 3 महिने तुम्हाला शेल्फ लाईफ मिळतं. ही टेक्नॉलॉजी आम्ही GK1 फार्म फ्रेश तेलंगणा, भावराया डिस्ट्रीब्युटर सोलापूर, त्यांनाच आम्ही दुसरं एक ऍक्च्युली काम केलं होतं त्यांच्यासोबत, भावराया डिस्ट्रीब्युटर, एक टेक्नॉलॉजी लायसन्सिंग आणि दुसरं पायलट प्लांट साठी. नंतर गिरीश वारे, परत TVK बेव्हरेजेस या कंपनीने मोठं युनिट लावलं, जवळपास 5 पटीने मोठं. जे कॅपॅसिटीचं युनिट मी डिझाईन केलं त्याच्या 5 पटीने मोठं युनिट लावलं आणि त्यांचं काम सोलापूरमध्येच चालू आहे, सोलापूर MIDC मध्ये. हे भूषण पुकाळे पंढरपूरमध्ये यांनी एक युनिट लावलं. वरदायिनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, हे सोलापूरची एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे बार्शी तालुक्यातली, जिथं डाळिंब होत नाही, डाळिंब ते बाहेरून घेतात सोलापूरमधून, पण तसं प्रोसेस करून ऑल वुमेन फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्यांनी हे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले. म्हणजे डाळिंब विकत येऊन ते प्रोसेस करून विकतायत. आणि यांच्याकडूनच मला कळलं की आरटीएस बेव्हरेज 30-35 रुपयाला पण विकलं जाऊ शकतं. हे एक स्नॅपशॉट आहे, सक्सेस स्टोरी आहे TVK बेव्हरेजेसची, ज्यांनी मोठं इन्व्हेस्टमेंट केलं होतं, 1.2 करोडचं इन्व्हेस्टमेंट केलं होतं. प्रोडक्शन कॅपॅसिटी जवळपास 1000 लिटर पर डे होती. मॅनपॉवर 5 लोकांची होती आणि मार्केट लिंकेजेस त्यांनी सेल्फ मार्केटिंग करत होते. टर्नओव्हर जवळपास 15 लाखाचा होता आणि चांगलं प्रॉफिट त्यांनी पण मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर पोमग्रेनेट जेली, पोमग्रेनेट जाम हे सुद्धा काही प्रोडक्ट आहेत. अनारदाना एक आणखी महत्वपूर्ण प्रोडक्ट आहे ज्याचा वापर केला जाऊ शकतो ऍक्च्युली पाचक म्हणून. आणि अनारदाना हा बनवला पाहिजे आंबट व्हरायटीज पासून. त्याच्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, आमचं नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पोमग्रेनेट किंवा ट्रस्टेड डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर किंवा IHR बेंगलोर अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सनी, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्सनी आपल्या व्हरायटीज काढलेल्या आहेत. तशा व्हरायटीज पासून आपण डाळिंबाचे दाणे प्रोसेस आणि पॅकेज करू शकतो. तर असे डाळिंबाचे दाणे सुकवल्यानंतर त्याला अनारदाना म्हटलं जातं आणि पाचक म्हणून ते मार्केटमध्ये विकलं जातं. नंतर मी जे सुरुवातीला ज्यूस प्रोसेसिंग बोललो त्याच्यामध्ये मी तुम्हाला हेही सांगितलं की सीड्स राहतात, ते जवळपास 10% असतात वजनाच्या फळांच्या, आणि त्याचं
मधून जवळपास 25% ऑइल अवेलेबल असतं त्या सीड्स मध्ये, आणि त्यातलं 12 ते 15% आपण चांगल्या पद्धतीने काढू शकतो, ज्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक 20 ते 22,000 रुपये लिटरचा रेट आहे. काय आहे त्याच्यामध्ये एवढं? बेसिकली अँटी इन्फ्लेमेटरी एजंट म्हणून ते वापरलं जातं. व्हिटॅमिन ईचं प्रिकर्सर म्हणजे गॅमा टोकोफेरॉलचं प्रमाण जास्त असतं. ह्याचं प्रोसेस प्रोटोकॉल मी स्टँडर्डाइज केलं आणि त्याचं पेटंट फाईल केलेलं आहे. आणि हे काम सुरुवातीला इव्हन ते कॅन्सर हेल्थमध्ये, कार्डियक जसं सांगितलंच मी, मसल एक्स मध्ये किंवा इम्युनिटी बिल्डअप करण्यासाठी पण पोमग्रेनेट सीड ऑइलचा उपयोग केला जातो. हा जो फोटोमध्ये तुम्हाला दिसतोय तो आमचा इनिशियल सेटअप आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्शन ॲपॅरेटस म्हणजे खूप छोटं ॲपॅरेटस असतं, सिम्पल असतं, त्याचा वापर करून सुरुवातीला पाहिलं की आमच्याकडे जे 400 टाईपचं पोमग्रेनेट जर्मप्लाझम आहे त्यांना स्क्रीन करून पाहिलं की कोशात किती ऑइल आहे वगैरे, आणि ऑइलचं प्रोफाइलिंग केलं. आता हा दुसरा जो दिसतोय प्रोसेस प्रोटोकॉल, हा कमर्शियल स्केल पोमग्रेनेट सीड ऑइल एक्स्ट्रॅक्शनचा आहे, ज्याच्यात ड्रायिंग केलं जातं ड्रायरमध्ये, साईज रिडक्शन केलं जातं ग्राइंडरमध्ये, आणि कोल्ड प्रेसमध्ये प्रेस करून ऑइल एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. आणि अशा ऑइल बसून बनवलेले प्रोडक्ट जवळपास 2-2 हजार रुपयाला काही 10 ग्राम 20 ग्रामचे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकले जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळे इंटरनॅशनल कॉस्मेटिक कंपन्या आहेत ज्या 2-2 हजाराला त्यांचे प्रोडक्ट विकतात. त्याच्यात किती 10 ते 20 ग्रामचं प्रोडक्ट असतं, सिरम्स असतील, मग कॉस्मेटिक्स असतील, वेगवेगळे स्पेसिफिक कॉस्मेटिक्स असतील. हे ऑइलचं फॅटी ऍसिड प्रोफाइलिंग आपल्या भगवानी गणेश जातींचं आहे. त्यात लिनोलेनिक ऍसिडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं, जवळपास 70% आसपास. नंतर हे ऑइल थोडंसं अनस्टेबल असतं, तर त्या ऑइलला स्टेबल करण्यासाठी मी स्प्रे ड्रायिंगचं काम केलं. स्प्रे ड्रायिंगची प्रोसेस स्टँडर्डाइज केली. स्प्रे ड्रायिंग करणं म्हणजे दुधाची जशी पावडर बनते तसंच ऑइलची पण पावडर बनवता येते आपल्याला, आणि ती पावडर बनवली आणि त्याची प्रोसेस स्टँडर्डाइज केली तर अशी पावडर आपल्याला मिळते. ही पावडर जवळपास म्हणजे 10 ग्राम पावडर वापरले तर तुम्हाला 4 ml 2.3 ml ऑइल निघाल यातून. तर अशा प्रकारची ऑइलची पावडर बनवली. त्या पावडरला तुम्ही तुमचे जे कॅप्सूल्स असतात, हार्ड जेल कॅप्सूल, त्यामध्ये भरून मार्केटिंग करू शकता. हे मायक्रो कॅप्सूलचे आहेत, ते जवळपास 900 नॅनोमीटरचे एक कॅप्सूल बनवले, छोटे छोटे, म्हणजे पावडरचा पार्टिकल. हे त्याचे काही हे आहेत, फोटोग्राफ्स आहेत. ह्याच पावडर ऑइलला जसं पावडर फॉर्म मध्ये नेलं कॅप्सूल मध्ये टाकण्यासाठी, तसंच तुम्ही जर पाहिलं असेल 7 C's जे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल मिळतात, किंवा त्याच पद्धतीने तुम्हाला ऑइलचे कॅप्सूल तुम्ही किंवा ह्याचे बघितले असतील पुदिनहाराचे, त्या टाईप मध्ये सॉफ्ट जेल कॅप्सूल्स पण बनवता येतात. ते कॅप्सूल पण मी बनवलेले आहेत. तसे ठेवलेले ऑइल जवळपास 1 वर्षापर्यंत तुमचं राहू शकतं प्रिझर्वेटिव्हचा वापर करून. नंतर जे ऑइल नंतर केक राहतात त्याचं कन्व्हर्जन तुम्ही कुकीज मध्ये करू शकता. त्याच केकचा वापर करून जवळपास त्या केकचा 24% केक वापरला, आणि बाकीचं तुमचं गव्हाचं पीठ, त्यापासून बनवलेल्या कुकीज, या हाय फायबर कुकीज बनवून तुम्ही मार्केटिंग करू शकता. प्रशांत, ह्याची प्रिंट आहे सांग स्वातीमध्ये, म्हणून हे सकाळी जे बोलले ते सर. या कुकीज मधून हे कुकीज तुम्ही चांगल्या पद्धतीने हाय फायबर रिच कुकीज म्हणून मार्केटिंग करू शकता. नंतर पोमग्रेनेट पील पावडर एक आणखीन एक हे प्रोडक्ट आहे, ज्याच्यात सालीची पावडर बनवली जाते. हे खूप सोपं काम आहे, ज्याच्यात तुम्ही मग आयदर सोलर ड्रायिंगचा वापर करू शकता किंवा तुमचं ट्रे ड्रायिंगचा वापर करू शकता. साली सुकवायच्यात, सुकवल्यानंतर त्यांचं मॉइश्चर कंटेंट कमी करायचं 6% पर्यंत, जवळपास 6-7% पर्यंत, आणि मग त्याला ग्राइंडरमध्ये पावडरिंग करायचे. आणि अशा केलेल्या पावडरला तुम्ही ॲज सच मार्केट करू शकता, किंवा त्या पावडर पासून काही एक्स्ट्रॅक्ट काढू शकता, बायो कलर्स एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि त्यांना मार्केट करू शकता. या फोटोमध्ये तुम्हाला दिसते साल घेतली आहे, ड्रायिंग केलेलं आहे, ड्रायिंग केल्यानंतर ग्राइंडिंग केली आणि हे तुम्हाला पावडर मिळाली. या पावडरला तुम्ही सीलिंग करू शकता, पॅकेजिंग करू शकता थोड्या पाऊच मध्ये. बायो कलर्स पण डाळिंबाच्या सालीमधून काढले जाऊ शकतात. जसं की तुम्ही बघता डाळिंबाच्या सालीचा जर कधी डाग पडला किंवा ज्यूसचा जरी डाग पडला तर तो निघत नाही कधी, कारण त्याच्यामध्ये एन ग्रॅनिटोनिन नावाचा एक कंपाऊंड असतो जो की कलरिंग कंपाऊंड आहे, आणि त्याचा कलर इतका फास्ट असतो की तो लवकर निघत नाही. मग अशा टाईपचं बायो कलर किंवा नॅचरल कलरने डाय केलेल्या टेक्स्टाईलला इंटरनॅशनल मार्केटमध्ये नॉर्मल सिंथेटिक डायने कलर केलेल्या टेक्स्टाईल पेक्षा जास्त मागणी असते. इव्हन कॉस्मेटिक प्रोडक्ट जसं की लिपस्टिक मध्ये ह्या बायो कलरचा किंवा डायचा उपयोग केला जाऊ शकतो.
तर अशी इंडस्ट्री आपल्या महाराष्ट्रातल्याच एका व्यक्तीने इराणमध्ये लावलेली, तिथं पण डाळिंबाचं उत्पादन जास्त होतं. तर अशा प्रकारच्या प्रोडक्शनला जस्ट मिनिट. हॅलो, हा अमोल, अमोल मी एका प्रेझेंटेशन मध्ये आहे, मी करतो तुला फोन नंतर. अमोल, हा ओके ओके, बाय बाय. तर अशा पद्धतीने आपण डाय पण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. आणि मी जसं सांगितलं की इराणमध्ये एक युनिट लावलं होतं आपल्या महाराष्ट्रीयन एका व्यक्तीने, ज्यांनी डाय एक्स्ट्रॅक्शनचं काम करतोय तो सालीपासून. किंवा आणखीन एक काम होऊ शकतं अँटीऑक्सिडंट एक्स्ट्रॅक्शन. अजून त्याच्यावर जास्त लोक काम नाही करत आहे कोणी, पण अँटीऑक्सिडंट एक्स्ट्रॅक्शन आम्ही सुद्धा प्रयत्न केलेला आहे. फूड एक्स्ट्रॅक्ट काढलेले आहेत आणि त्याचं चांगले रिझल्ट आहेत. तर हे एक काम होऊ शकतं. त्याच्यानंतर एक अजून एक प्रोडक्ट आहे पोमग्रेंट वाईन. पोमग्रेंट वाईन एक चांगलं प्रोडक्ट आहे याच्यासाठी की त्याचे इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंवा इव्हन देशांतर्गत मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. आणि ह्याची वाईन जी आहे जवळपास 750 रुपये पर लिटर अशा पद्धतीने जाऊ शकते. आणि ह्याचं प्रोडक्शन हे आपण बल्कमध्ये करू शकतो, जसं की 500, 1000, 2000, 5000 लिटरच्या टँक्समध्ये. हे जे हे वाईन प्रोडक्शन हे फर्मेंटेशनद्वारे होतं आणि 20-21 दिवसाची बॅच लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला लो टेम्परेचर मेंटेनन्स करावं लागतं अशा फर्मेंटेशन टँकमध्ये, आणि तुमचा पीएच मेंटेन करावा लागतो. परत तुम्हाला कल्चर वापरावे लागतात सॅक्रोमेसिस सेरेसिस सारखे. आणि असं करून तुम्ही फर्मेंटेशन 20-21 दिवसात करू शकतो. नंतर सायफनिंग वगैरे करून क्लिनिंग करून हे वाईन मार्केट करू शकतो. मी ऑलरेडी आपण भरपूर वेळ गेलेला आहे, थोडंसं फास्ट बोलून संपवतो जवळपास. ही आमची बिझनेस इन्क्युबेशन फॅसिलिटी आहे, तिथं आपण प्रोसेसिंग व्हॅल्युएशन करू शकतो. आणि ग्रीन टी पोमग्रेंट टी नावाचा एक प्रोडक्ट आहे जो की ज्यूस बेस्ड प्रोडक्ट आहे. ज्यूस प्लस पोमग्रेंट फ्लावर्स यांचा उपयोग करून आपण एक पोमग्रेंट टी बनवला जातो, ज्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणखी चांगली मागणी. वाईनची गोष्ट करायची झाली तर वाईनमध्ये काही देशामध्ये इंडस्ट्रीज आता लागायला लागलेल्या आहेत आपल्या देशामध्ये. त्याच्यात माउंट आबूमध्ये राजस्थानमध्ये एक इंडस्ट्री लागलेली. रिसेंटली अनारकली नावाचा एक ब्रँड तुम्ही पाहत असाल पोमग्रेंटचा वाईनचा, ते व्हॉट्सअपवर बऱ्यापैकी फोटो सर्क्युलेट झालेला आहे तो. तर त्यांनी पण हे काम करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या संधी डाळिंबाच्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध आहेत. मी म्हणेन डाळिंबच नाही तर आपल्या आजूबाजूला जेही प्रोसेसिंग साठी उपलब्ध हॉर्टिकल्चर किंवा व्हेजिटेबल फ्रुट्स व्हेजिटेबल किंवा इतर प्रोडक्ट आहेत, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आहे, त्याचं प्रोसेसिंग व्हॅल्युएशन चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. फक्त एक गरज आहे की आपल्याला त्या प्रोडक्टकडे त्या पद्धतीने बघायची, त्याचं मार्केट पाहण्याची आणि त्याचं त्या पद्धतीने प्रोसेसिंग करायचं की जेणेकरून त्याला मार्केटमध्ये डिमांड असेल. मग या सगळ्या गोष्टींसाठी चॅलेंजेस काय आहेत? एक तर कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल हे प्रोसेसिंगसाठी चॅलेंज असतं. डाळिंबामध्ये आजच्या घडीला ते राहिलेलं नाही. बऱ्यापैकी लो कॉस्टला प्रोडक्ट तुम्हाला मिळतं. अवेलेबिलिटी ऑफ प्रोसेसिंग मशिनरीज इनिशियली ही पण एक चॅलेंज होतं, पण रिसेंटली मला एक पाहायला मिळते की प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये प्रोसेसिंग मशिनरीज बनवणारे कंपनीज भरपूर आलेले आहेत आता. अदरवाईज आधी फक्त इटली आणि ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणाहून इम्पोर्ट केले जायचे आणि त्या मशीनच्या कॉस्ट कित्येक करोडमध्ये असायचे, त्यामुळे लावणं पॉसिबल नसायचं. तर मग आपल्याला गरज आहे की आता प्रोसेसिंग व्हॅल्युएशन मध्ये येण्याची, जिथं मशिनरी पहिल्यापेक्षा आता स्वस्त झालेली आहे. मार्केटिंग ऑफ द प्रोडक्ट, या प्रोडक्टचं मार्केटिंग करणं मात्र आजही चॅलेंजिंग आहे. याच्यात काय असतं की मार्केटिंग हा तितका सोपासा विषय नाहीये. रिटेल मार्केटिंग खूप अवघड आहे. इनिशियली तुम्ही B2B म्हणजे मोठ्या बिझनेसला ज्यांचं मार्केट सेटअप आहे त्यांच्याकडे देऊ शकता, नंतर मग स्वतःचे प्रोडक्ट घेऊन मार्केटिंग करू शकतो. आणि लॅक ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणखीन होण्याची गरज आहे. पण कोविड-19च्या सिनेरिओ नंतर मीच स्वतः इतकेच एंटरप्रेन्योर्सला ज्यांनी लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलेले आहेत, त्याच्यावरून मला एक दिसतंय की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढायला लागली. परत आणखी इनोव्हेटिव्ह फार्मास्युटिकल आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट व न्यूट्रॉसिटिकल प्रोडक्ट्स याच्यातून बनवण्याची गरज आहे, जेणेकरून इंडस्ट्रीची डिमांड आपण भागवू शकतो. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो आणि प्रेझेंटेशन शेअर करायचं थांबवतो. आणि प्रश्न कुणाचे असतील तर मी नक्कीच इथं उत्तर देईन. धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो, हा ऐकतोय. आवाज येतोय सर? हो येतोय. हा, धन्यवाद.
तर यानंतर प्रशिक्षणार्थीने एक विनंती आहे बघा, आपल्या काही शंका असतील, आता जे सरांनी प्रेझेंटेशन घेतलं याच्या अनुषंगानं आपल्याला एक एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने काय तुमच्या असतील किंवा इतर काय तुम्हाला त्यात जिज्ञासा असतील तर त्या अनुषंगाने प्रश्न विचारावेत. माझा एक सर प्रश्न आहे, आता आपण हे अरेल्स जे विकतो तर त्याच्यामध्ये रेसिड्यूचा काय आपल्याला सर प्रॉब्लेम युरोप मार्केट किंवा याच्यात असेल तर ते कसं आपण मॉनिटर करतो किंवा त्याची काय अनालिसिसची सिस्टीम आपल्याकडे आहे का? हो हो, जस्ट एकच सेकंद. प्रश्नाबद्दल तुमचा प्रश्न जो होता ना, त्या प्रश्नामध्ये विशेष महत्वाची बाब ही आहे की डाळिंबामध्ये पेस्टिसाइड रेसिड्यूचं प्रमाणाचं आहे, म्हणजे प्रॉब्लेम आहे डाळिंबामध्ये. पण ज्यावेळेस आपण दाण्यांची गोष्ट करतो तिथं पेस्टिसाइड रेसिड्यूचा इश्यू नाही. कारण काय होतं, मोस्टली पेस्टिसाइड रेसिड्यू हा सालीमध्ये राहतो डाळिंबाच्या. कारण डाळिंबाचं जे हे आहे द्राक्षाप्रमाणे नाहीये की लगेचच तुमची साल त्याची पातळ राहते द्राक्षामध्ये किंवा बाकी गोष्टीमध्ये. डाळिंबामध्ये 95% रेसिड्यू हा सालीमध्ये राहतो. आणि तुम्हाला जर युरोपला एक्सपोर्ट करायचं असतील तर तुम्हाला गॅप सर्टिफाईड फार्म मधूनच घ्यावं लागतं. मोस्ट ऑफ द टाइम्स यू शुड हॅव गॅप सर्टिफाईड फार्म लिस्ट ऑन युअर आय विल से कॉल, की जी तुम्ही इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये तुम्हाला ती लिस्ट हे ठेवावीच लागते तुमच्याकडे गॅप सर्टिफाईड फार्मची. परंतु मी जे पाहिलेले तुमचे कुठलेही सॅम्पल्स पेस्टिसाइड रेसिड्यूमुळे रिजेक्ट नाहीत होत, कारण त्याच्यात रेसिड्यू सापडतच नाही. अच्छा, ओके. हा मोस्टली इश्यू द्राक्ष किंवा बाकीच्या फळांमध्ये जास्त पाहायला मिळतो, डाळिंबात नाही. ओके, थँक्यू सर. हा, आता यात सर एफपीओच्या माध्यमातून जर आता प्रक्रिया उद्योग सुरू करायचे म्हटले तर आपण सर याच्याबाबत काय मार्गदर्शन किंवा इतर लोकांना हे शक्य आहे का? म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं मी हा प्रश्न विचारलाय, तर त्याबाबत सर थोडंसं मार्गदर्शन करावं. सर यामध्ये मी म्हणेल जे हाय इन्व्हेस्टमेंटचे बिझनेस आहेत ते एफपीओच्या माध्यमातून करावे. त्याच्यामध्ये इव्हन फंडिंगच्या संधी पण भरपूर आहेत आपल्याकडे. उदाहरणार्थ स्मार्ट प्रोजेक्ट स्टेट गव्हर्नमेंटचा आता येतोय, ऑलरेडी त्यांनी स्कीम लॉन्च पण केलेली आहे. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची जसं मी म्हणलं मायक्रो फूड एंटरप्राइजेसची स्कीम आहे, किंवा एमओएफपीआयची कंटिन्युइंग एक स्कीम चालू असते. या सगळ्या स्कीम मधून शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री लावण्यासाठी. दुसरी गोष्ट, आता काय ही इंडस्ट्री थोडीशी टेक्निकल ओरिएंटेड ज्यादा आहे. जर तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस कडे बघताय, जर तुम्ही अशा कमोडिटीला डील करताय ज्याची शेल्फ लाईफ 14-15 दिवसांची खूप मोठी केअर घेतल्यानंतर, तर त्यावेळी तुम्हाला म्हणजे एक कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी तर पाहिजेच पाहिजे, पण मी म्हणेन ऍक्टिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनी पाहिजे ज्याच्यात जे ऍडमिनिस्ट्रेशन असेल हे टेक्निकल एक्सपर्टाईज असणाऱ्या लोकांना करावं लागेल, ना की फक्त फार्मर ओनर आहे म्हणून त्यांनी करावं. आणि त्यांना आमच्यासारख्या संस्था आहेत, आम्ही नक्कीच मदत करू. म्हणजे आम्ही ऑफिशियल कन्सल्टन्सीज देतो किंवा ऑफिशियल तुम्हाला टेक्नॉलॉजी लायसन्सिंग करतो, ऑल्दो आम्ही त्याला फीज चार्ज करतो. पण ह्या गोष्टी सगळ्यांसाठीच उपलब्ध आहेत. म्हणजे इव्हन इंडिव्हिज्युअल शेतकरी असू दे, इंडिव्हिज्युअल एंटरप्रिनर्स असू दे किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी असू दे, तर मी म्हणेल संधी भरपूर आहेत. ओके सर, ओके ओके. या व्यतिरिक्त काय आहेत कुणाच्या शंका? काय प्रशिक्षणार्थींना बहुतेक एक तर जास्त समजलं असावं किंवा समजलं नसेल म्हणून शंका नाहीत. ठीक आहे, जागरूकता किंवा अवेअरनेस मेकिंगच्या दृष्टिकोनातून आपण हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे सर. पण यानंतरही आम्ही म्हणजे आता तुमची सर जबाबदारी थोडीशी वाढेल, कारण आम्ही ज्या वेळेला आता हे अवेअरनेस मेकिंगच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू किंवा काय आमचे पदवीधर पण आहेत यामध्ये प्रोडक्शन घेणारे वगैरे, तर त्यांना आम्ही अवेअरनेस मेकिंगसाठी सर आपल्याकडे एक एक्सपोजर व्हिजिट वगैरे आयोजित करू. त्यावेळेला सर बऱ्याच शंका समाधान आणि त्या दृष्टिकोनानं पावलं आमची पडतील. त्या दृष्टिकोनानं सर आम्हाला सर कसं आहे, मला पण माझा पण उद्देश हाच होता. याच्यातून फक्त अवेअरनेस होऊ शकतं. एका तासात तुम्ही फूड प्रोसेसिंग कुणालाही समजू शकता. आम्हाला अवेअरनेस मेकिंगच आवश्यक आहे, कारण ह्या गोष्टी सर लोकांपर्यंत अगोदर गेल्या पाहिजेत. काय आहे,
कारण बरोबर. डाळिंब याच्या अगोदर कुठल्या लोकांनी आमच्याकडल्या बघितलं नसेल की एवढे प्रॉडक्ट आणि इतक्या पद्धतीनं डाळिंबामध्ये काम झालेलं आहे. तर फार मोठं सर ह्या निमित्तानं आपण मार्गदर्शन केलं आणि योगदानही दिलेलं आहे. आणि भविष्यात असंच आपलं योगदान, याच्या व्यतिरिक्तही आणखी काय प्रॉडक्ट किंवा नवीन इन्व्हेन्शन्स होत राहावीत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्हाला डायरेक्ट मार्केटिंगच्या रिलेटेड स्वतः प्रोसेसर कम प्रोड्युसर असे निर्माण झाले, तर त्या माध्यमातून शेतकऱ्यांना डाळिंब उत्पादनामधून फार मोठं संधी या निमित्तानं उपलब्ध होणार आहेत. तर खूप खूप धन्यवाद सर. त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थींनीही अत्यंत चांगल्या पद्धतीने यात सहभाग घेतला आणि मार्गदर्शन शांत चित्तानं ऐकलं, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी खूप खूप आभार. अशीच आम्ही यानंतरही सर आपल्याकडनं मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके सर. ओके, थँक्यू सर.